हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या पेठ वडगाव येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनयराव कोरे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यालयामुळे मतदारसंघातील सामान्य नागरिकांची कामे आता अधिक सोपी होणार असून त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, असे आश्वासन आमदार माने यांनी दिले आहे। या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजय सिंह माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, उदय पाटील, सुभाष पाटील तसेच वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांचा समावेश होता। या सोहळ्यासाठी राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद माने आणि माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्यासह विविध सहकारी संस्था आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यात जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजप आणि महायुतीमधील मित्रपक्षांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले। या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न जलद गतीने सोडवण्याचा मानस आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी व्यक्त केलाय। स्थानिक नेतृत्वाचा हा संगम हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला एक नवी दिशा देईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। प्रतिनिधी किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, पेठ वडगाव, कोल्हापूर।